नमस्कार. क्रिएटिव्ह लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं. 2 वाटी कणिक घ्यायचं आहे. 1 वाटी दाखवलं आहे मी तुम्हाला. अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स आहे. पोहे आहेत 1 वाटी. 1 वाटी तूप घेतलेलं आहे. लागेल तसं वापरायचं आहे आपल्याला. पुन्हा घेऊन 1 वाटी गूळ घेतला आहे. हे 2 वाटी कणिक आहे मी घेतलेलं. आता हे चांगलं भाजून घेऊया. मंद आच ठेवायची आहे. चांगलं असं कोरडं भाजून नंतर पुन्हा तूप घालून भाजून घ्यायचं आपल्याला. तसंच पुन्हा हे बघा रंग बदलला आहे. पुन्हा तूप घालून भाजायचं आहे. असंच भाजत राहायचं आहे सतत सारखं. रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता बघा किती रंग बदलला आहे त्याचा. पुन्हा तूप घातलं आहे. जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. चांगलं परतून भाजून घ्यायचं आहे. आता पोहे भाजून घेत आहे. दुसरी कढई ठेवली आहे मी. दुसऱ्या कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर आता पोह्यांना भाजून घेऊ चांगलं. पोहे असे हाताने क्रश करून घ्यायचे. आता हे मी घालून घेते कणकेमध्ये लाडवाच्या. असं चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच आता ड्रायफ्रूट्स पण घालून घेऊया आपण. ड्रायफ्रूट्स अर्धी वाटी घेतलेलं आहे. क्रश केलेलं आहे ड्रायफ्रूट चांगलं. आता तेही मिक्स करून घ्यायचं चांगलं. एकजीव होऊ द्या सगळं साहित्य. आता दुसरी कढई ठेवली आहे. त्याच्यात गूळ घालत आहे 1 वाटी. 2 वाटी कणिक आहे तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच्यात थोडं 2 चमचे पाणी घालायचं आहे. जास्त नाही घालायचं आहे. फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे. म्हणजेच पातळ करून घ्यायचं आहे. पाक बनवायचा नाही आहे आपल्याला. नुसतंच त्याला पातळ करून घ्यायचं आहे. आता हलवून घेऊया. हे मी दुसऱ्या कढईत करून घेत आहे. तर गुळाला हलवून पाक करून घेऊया त्याचं पातळ असं. झालं बघा. असं पातळ करून घ्यायचं आहे. नंतर आता लाडवाच्या ह्याच्यात टाकून घेत आहे. गॅस बंद आहे. आता गूळ पण एकजीव करून घेऊया. मिक्स करून घेऊया लगेच. गरम आहे गूळ. हात नाही घालता येत त्याच्यामुळे कालत्याने करून घ्यायचं आहे. चांगलं हलवून आता त्याच्यात वेलची पावडर घालत आहे. हलवून झालेलं आहे व्यवस्थित. वेलची पावडर घातली आहे. आता पुन्हा हलवून घेऊया एकदा आणि लाडू वळवून घेऊया. तूप लागलं तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये अजून. झाले वळवताना मला दाखवता नाही आले. लाडू वळून घेतलेले आहेत. कारण कॅमेऱ्याला हात लावता येत नव्हता मलाच एकटीला करावं लागतं. त्याच्यामुळे तो हात तिथे लावता येत नाही. आता लाडू आपले वळून झालेले आहेत. छान झाले. एकदम खुसखुशीत झालेत लाडू. साधारण 18 वगैरे लाडू होतात त्याच्यामध्ये. आता एक तोडून दाखवते मी तुम्हाला. लाडू खरंच छान झालेले आहे. एक तोडून दाखवते बघा. खुसखुशीत झाले. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.